सुनावणी जी आहे ती हायकोर्टात सुरू आहे। मनोज जरांगेंचं आंदोलन झालेलं आहे आणि त्या आंदोलनानंतर आझाद मैदान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या परिसरामध्ये जे आंदोलन सुरू झालं होतं, तर थेट जाऊया यावेळेस आझाद मैदानामध्ये गिरीश कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गिरीश, काय नेमकं सध्या आझाद मैदानात सुरू आहेत? कारण एकीकडे हायकोर्टात निकालाचं वाचन सुरू आहे आणि वाचन सुरू असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि तुम्ही सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानकावर आहात। तिथे देखील आंदोलक मोठ्या प्रमाणात आहेत, घोषणाबाजी करत असल्याचं दिसतंय। काय सध्याचं दृश्य? मराठा आंदोलकांचा आजचा चौथा दिवस आहे। मी स्टेशनच्या बाहेर आहे आणि आपण ही परिस्थिती पाहिली तर सध्या मराठा आंदोलक आहेत ते गाण्यावर ठेका धरत त्या ठिकाणी मराठा आरक्षणाची मागण्याची जोर करत आहेत। एकीकडे कोर्ट निरीक्षण नोंदवतंय की आंदोलन हे नियम आहेत ते पाळत नाहीत, सरकार सांगतंय पोलिसांचे नियम हे पाळत नाहीत। तर मात्र या ठिकाणी आपण बघितलं तर आता हा CSMT स्थानकाबाहेरचा हा रस्ता आहे, हा परिसर आहे। या ठिकाणी मराठा आंदोलक या ठिकाणी जल्लोष साजरा करत आहेत। एक गाण्याच्या ठिकावर या ठिकाणी ताल धरत या ठिकाणी त्यांचा जल्लोष आहे तो साजरा करत आहेत। एकीकडे मराठा आरक्षणाच्या संदर्भातील जे उपोषण सुरू आहे त्या संदर्भात या ठिकाणी सुनावणी सुरू होती कोर्टात, एकीकडे त्याचं निरीक्षण सुरू असताना दुसरीकडे मात्र मराठा आंदोलक आहेत ते पहिल्या दिवसापासूनचा जो त्यांचा उत्साह आहे तो आताही त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय। रेल्वे स्टेशन असेल, थोड्या वेळापूर्वी ते रेल्वे ट्रॅकवर देखील उतरले होते, मात्र पोलिसांनी त्यांना बाहेर काढलं। त्यानंतर त्या ठिकाणी CSMT स्थानकाच्या बाहेर BMC मुख्यालयाच्या समोरचा जो रस्ता आहे, जो मुख्य रस्ता कुलाबा असेल या ठिकाणी फोर्ट असेल तर दुसरीकडे खालच्या दिशेने जाणार जो मेन मुख्य रस्ता आहे, या मुख्य चौकातच या ठिकाणी आता हे मराठा आंदोलकांनी आहे तो ताबा ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी सकाळपासूनच बघतोय मोठ्या संख्येने मराठा आंदोलक या ठिकाणी ते जोरदार घोषणाबाजी करत आहेत, नाचत आहेत आपण बघितलं तर। आणि त्यामुळे हा जो या ठिकाणी रस्ता अडवला जातो किंवा मराठा आंदोलक या ठिकाणी जे आझाद मैदानाच्या बाहेर आहेत याबाबतची जी तक्रार होती ती तक्रार कोर्टात आज नोंदवली गेली आणि त्यानंतर जे निरीक्षण नोंदवलं गेलं। असं असताना देखील अजूनही आपण ही परिस्थिती बघतोय, परिस्थिती जैसे तीच आहे। त्यामुळे आता पोलीस यावर काय निर्णय घेतात हे देखील बघावं लागेल। मात्र आत्ताच्या घडीला ही जी परिस्थिती पहिल्या दिवशी होती तीच परिस्थिती आता देखील आहे। CSMT स्थानकात देखील तीच परिस्थिती आहे। CSMT स्थानकाच्या बाहेर BMCचे मुख्यालय आहे, जो चौक आहे, त्या ठिकाणी देखील तीच परिस्थिती आहे। दिवसागणिक मराठा आंदोलकांची संख्या देखील वाढत चाललेली आहे। आज आपण बघितलं तर महिला देखील या आंदोलनात सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। टेम्पो या ठिकाणी मध्येच लावून या ठिकाणी गाण्यांवर ठेका धरत मराठा आंदोलक आहेत ते त्यांचा उत्साह त्या ठिकाणी दाखवत आहेत। पहिल्या दिवसाचा उत्साह होता तोच उत्साह आहे आणि त्यामुळे आता कोर्ट जरी आता निरीक्षण नोंदवत असलं तरी दुसरीकडे मात्र मराठा आंदोलकांचा जल्लोष या ठिकाणी सुरू आहे। पोलीस असतील, रॅपिड फोर्स असतील हे तैनात करण्यात आलेत, मात्र ते फक्त सद्यस्थितीत बघ्याच्या भूमिकेत आहेत आणि एकंदरीत हा जो मराठा आंदोलक आहेत जो मुख्य रस्ता सकाळी अडवून ठेवला। अगदी थोडं थांबवतोय गिरीश तुम्हाला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।